काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत गेल्या 2 दिवसापासून संसदेबाहेर आंदोलन केले आहे। या आंदोलनाच्या निषेधार्थ नंदुरबार भाजप व भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने नवापूर शहरात राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या छायाचित्राला काळे फासून ते फाडत निषेध व्यक्त केला आहे। मुर्दाबाद मुर्दाबाद राहुल गांधी मुर्दाबाद 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 राहुल गांधी मुर्दाबाद। यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची जागतिक स्तरावर प्रतिमा उंचावली जात असताना काँग्रेस व इतर विरोधी पक्ष सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे। विरोधी पक्ष दलाने आणि विशेषतः काँग्रेसने षडयंत्र रचून जो हंगामा उभा केला आहे त्याच्या विरोधात भारतीय जनता पार्टी नवापूर शहर व युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी वतीने आम्ही आज जाहीर निषेध करत आहोत। देशामध्ये अराजकता पसरवण्याचं काम, युवकांना भडकवण्याचं काम काँग्रेस पार्टी या ठिकाणी करत आहे असं निदर्शनात येत आहे। ज्याप्रमाणे बांगलादेशमध्ये, नेपाळमध्ये आणि श्रीलंकेमध्ये सरकारच्या विरोधात युवकांचं रान पेटलं होतं, त्या ठिकाणची परिस्थिती वेगळी होती। पण भारत हा प्रगतिशील होत आहे, देशाचं नाव पूर्ण जगामध्ये उंचावत आहे। अत्यंत चांगलं काम आमचे नेते सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब करतायत। संपूर्ण भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्ष अत्यंत चांगलं काम देशामध्ये उभं आहे। देशाची प्रगती होत आहे हे विरोधकांना सहन होत नाही, म्हणून काँग्रेस पार्टी आणि विरोधक सर्व एकत्र जमून सरकारला बदनाम करण्याचं काम, देशाला बदनाम करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। आम्ही भारतीय जनता पार्टी नवापूर शहराच्या वतीने, युवा मोर्चाच्या वतीने राहुल गांधीचा आणि काँग्रेस पार्टीचा या ठिकाणी धिक्कार करतो आणि त्यांचा निषेध करतो। मुर्दाबाद मुर्दाबाद राहुल गांधी मुर्दाबाद।